नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिव्ह. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टचे इटरेबल मेथड्स, ज्या मेथड्सचा यूज करून आपण अरेमध्ये आपण इटरेट करू शकणार, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट करू शकणार, आपण लूप लूप करू शकणार. थोडक्यात म्हणजे अरेमध्ये आपण एक एक एलिमेंट व्हिजिट करून एलिमेंट आपण ॲक्सेस करू शकणार. तर याच्यासाठीच जावास्क्रिप्टने आपल्याला डिफरंट काइंड ऑफ मेथड्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला अरेमध्ये इटरेट करता येईल. तर आपण ते बघायला चालूच करणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओज मराठी भाषेमध्ये शिकण्यास मिळतील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. तर विज्युअल स्टुडिओ कोडला आपण आलेलो आहोत. इथे मी काही पॉइंटर्स घेतलेले आहेत. तर हे जे 8 आहेत, हे 8 इटरेबल मेथड्स आहेत, जेणेकरून आपण प्रत्येक अरेमध्ये जो काही अरे आपण डिक्लेअर करतो, किंवा आपल्याला सर्व्हर साईडने जर एखादा अरे आला असेल, एखादी लिस्ट आली असेल, तर लिस्टला आपण जावास्क्रिप्टमध्ये कसं इटरेट करू शकतो ते आपण आज बघणार आहोत. तर पहिला आहे फॉर इच मेथड. तर ही जी फॉर इच मेथड आहे, प्रत्येक अरे एलिमेंटसाठी फंक्शन कॉल असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एखाद्या अरेमध्ये 2 एलिमेंट आहेत, तर हे जे फॉर इच फंक्शन आहे, हे फॉर इच फंक्शन याचा एक पॅरामीटर असतो. पॅरामीटर जो असतो तो एक फंक्शनच असतो, इनलाईन फंक्शन म्हणतात त्याला. तर त्या फंक्शनमध्ये आपण कंडिशन बेस्ड, किंवा जर आपल्याला काही चेक करायचं असेल तर ते चेक करू शकतो. आणि हे जे फंक्शन आहे हे प्रत्येक अरे एलिमेंटसाठी कॉल होतं. ठीक आहे, तर ते तुम्हाला ॲक्शनमध्ये दाखवतो मी. तर आता एक मी अरे डिक्लेअर करतो, 1 2 3 4 5. इथे एक स्ट्रिंग देतो मी ए, त्याच्यानंतर एक बुलियन व्हॅल्यू देतो ट्रू. ठीक आहे, तर हा एक झाला अरे. तर आता मला काय करायचं आहे, फॉर इच एलिमेंटने मला फाइंड करायचं आहे की या अरेमध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू कोणती आहे का. ठीक आहे, तर ते कसं फाइंड करू शकतो आपण. ठीक आहे, तर त्याच्यासाठी मला आता माय अरे डॉट फॉर इच असं कॉल करावं लागणार आहे. ठीक आहे, तर याचा जो पॅरामीटर असतो तो एक कॉलबॅक फंक्शन असतो. तो कॉलबॅक फंक्शन आपण इथे एक लिहूया, फंक्शन सर्च फॉर स्ट्रिंग. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुरुवातीला राहते बघा इंडेक्स, आणि त्याच्यानंतर राहते व्हॅल्यू. तर या फंक्शनमध्ये तुम्ही इथे बघू शकता, याचा जो कॉलबॅक फंक्शन आहे त्याचं पहिलं पॅरामीटर आहे व्हॅल्यू, आणि दुसरं पॅरामीटर आहे इंडेक्स, आणि तिसरं काय पॅरामीटर आहे अरे इटसेल्फ. ठीक आहे, तर पहिलं पॅरामीटर असू शकतं आहे व्हॅल, आणि तिसरं आहे इंडेक्स. तर याच्या थ्रू आता आपल्याला चेक करायचं आहे की व्हॅल, समजा आता टाईप ऑफ व्हॅल. ठीक आहे, ट्रिपल इक्वल्स टू स्ट्रिंग आहे का. तर हे जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न ट्रू करायचं आहे. जर आपल्याला जर हा स्ट्रिंग स्ट्रिंग जर सापडला याच्यामध्ये अरेमध्ये, तर आपल्याला ट्रू करायचं आहे रिटर्न. ठीक आहे, तर हे जे फंक्शन आहे हे मी याला पास करतो, आणि ही जी व्हॅल्यू आहे बुलियन व्हॅल्यू, ती मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे, तर आता हे फॉर इच व्हेरिएबल जे आहे हे काही रिटर्न काही करत नाहीये. ठीक आहे, तर हे काय करतं, हे फक्त आपल्याला लूपिंगसाठी कामी येतं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला कुठे जर काही अपडेट करायचं बेस्ड ऑन हा जो अरे आहे, याच्या बेसिसला आपल्याला कुठेतरी काहीतरी अपडेट करायचं आहे. ठीक आहे, काहीतरी दुसरी फंक्शनॅलिटी आपल्याला लिहायची आहे. फक्त सिम्पली या अरेला इटरेट करण्यासाठी हे जे फॉर इच आहे हे कामाला येतं. ठीक आहे, तर आता मी काय करतो, इथे याची स्ट्रिंगची जी टाईप आहे ते मी इथे चेक केलेलं आहे. तर मी इथे कन्सोल लॉग करतो. ठीक आहे, कन्सोल लॉग, ही टेस्ट पास झाली. ठीक आहे, तर आता आपण बघू शकता ब्राउझरमध्ये स्ट्रिंग इज नॉट डिफाइंड. ठीक आहे, एक सेकंड. टाइप ऑफ व्हॅल इज इक्वल टू, इथे स्ट्रिंग आहे. तर सुरुवातीला आपल्याला इथे बघायचं आहे की या फंक्शनमध्ये येते का नाही. ठीक आहे, एक कॉलबॅक फंक्शन आहे. त्या फंक्शनला तुम्ही बघू शकता 7 वेळेस आलेला आहे. ठीक आहे, 7 वेळेस कशामुळे आलेला आहे, तर हे जे फंक्शन आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की इट कॉल्स फॉर इच अरे एलिमेंट. ठीक आहे, प्रत्येक अरे एलिमेंटला हे कॉल होतात. आता इथे तुम्ही पाहू शकता 7 एलिमेंट आहेत, तर त्याच्यामुळे हे फंक्शन 7 वेळेस कॉल झालेले आहे. ठीक आहे, तर आता मी इथे पॉइंटर लावतो. तर टाइप ऑफ व्हॅल जी आहे ती आता सध्या नंबर आहे. ठीक आहे, तर आपण एक 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 आता बघूया. 5, त्याच्यानंतर आता हे ए आलेलं आहे. तर याचं जे टाइप आहे ते काय आहे, तर स्ट्रिंग आहे. तर हे डबल कोट्समध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्या कंडिशनमध्ये हे येत नव्हतं. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, टाइप ऑफ व्हॅल जे आहे ते आपण घेऊया स्ट्रिंग. जर हे स्ट्रिंग असेल तर कन्सोल लॉग करायचं. तर कसं होईल, आता पाहू शकता तुम्ही ही टेस्ट जी आहे ती पास झालेली आहे. ठीक आहे, सुरुवातीच्या 6 वेळेस ही टेस्ट जी आहे ती पास झाली नाही, कारण की ती कंडिशनमध्ये आली नाहीत. सुरुवातीचे जे 6 आहे ते नंबर आहेत, आणि जे 8वा आहे 7वं जे आहे ते आहे बुलियन व्हॅल्यू, इथे तुम्ही पाहू शकता. आणि हे जे 6 आहे 6वं जे एलिमेंट आहे ते आहे स्ट्रिंग. तर याच्यासाठी
अरे डॉट फॉर इच मेथड जी आहे ही कॉल होते तेव्हा आपण याचा यूज करू शकतो. जेणेकरून आपल्याला जर काही एक व्हॅलिडेशन टाईप किंवा नाही का, आपण आता समजा फॉर एक्झाम्पल या अरेमध्ये लूप करून या अरेमधले काही एलिमेंट्स घेऊन आपण एक नवीन अरे तयार करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. तर त्या केसमध्ये आता मला काय करायचं, जे काही स्ट्रिंग आहेत, आता फॉर एक्झाम्पल आता मी इथे देतो बी, त्याच्यानंतर देतो सी, ठीक आहे. तर मला काय करायचं आहे, याच्यामध्ये फिरून जे काही स्ट्रिंग आहेत, ठीक आहे, त्या स्ट्रिंगचा मला एक दुसरा अरे तयार करायचा आहे. तर मी काय करणार इथे, तर मी इथे करणार कॉन्स्ट रिझल्ट अरे. आता मी एमटी अरे इथे डिक्लेअर केलेला आहे. त्या रिझल्ट अरेमध्ये मी काय करतो, रिझल्ट अरे डॉट पुश, रिझल्ट अरे डॉट पुश व्हॅल, ठीक आहे. मी एवढं जरी केलं आणि हा जो रिझल्ट अरे आहे हा याच्यानंतर जर मी इथे कन्सोल लॉक केला, ठीक आहे. तर आता काय होणार, जेवढे काही स्ट्रिंग एलिमेंट्स आहेत ए बी सी, तर याचा एक नवीन अरे तयार होणार. तुम्ही इथे बघू शकता ए बी आणि सी, ठीक आहे. तर सिम्पली आपल्या अरेला आपल्याला इटरेट करायचं आहे, ठीक आहे. या अरेला इटरेट करायचं आहे बेसिस कोणत्या बेसिसवर, एखाद्या फंक्शनच्या बेसिसवर, ठीक आहे. तर याचा जो पॅरामीटर आहे तो कॉलबॅक फंक्शनच असतो. त्याचा पहिला पॅरामीटर असतो व्हॅल्यू आणि दुसरा पॅरामीटर असतो इंडेक्स. तर या इंडेक्स थ्रू सुद्धा तुम्ही याच्या आतमध्ये फंक्शनॅलिटी लिहू शकता, ठीक आहे. व्हॅलिडेशन वगैरे तुम्ही देऊ शकता. तर अशा टाईपचं अरे डॉट फॉर इच आहे. त्याच्यानंतर आहे मॅप. तर हे काय करतं, ठीक आहे, हे मॅप आपल्याला एक न्यू अरे रिटर्न करतं बेसिस ऑन सर्टन कंडिशन, ठीक आहे. तर एखाद्या कंडिशनवर हे जे मॅप आहे हे आपल्याला एक अरे रिटर्न करतात. तर कसं, तर सेम आहे माय अरेवर मी काय करतो, आता मॅप कॉल करतो. तर मॅपमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता, पहिलं पहिलं जे पॅरामीटर आहे ते व्हॅल्यू आहे आणि दुसरं पॅरामीटर इंडेक्स आहे, ठीक आहे. आणि हे सुद्धा एक कॉलबॅक फंक्शन घेतं, ठीक आहे. आणि हे आपल्याला एक अरे रिटर्न करतं. फॉर इच जे फंक्शन आहे ते आपल्याला काही रिटर्न करत नाही, पण हे अरे रिटर्न करतात. तर मग कसं, तर मग आपल्याला हे स्ट्रिंग असेल तर इथे काय करायचं, रिटर्न व्हॅल, ठीक आहे. तर आता हे जे फंक्शन आहे सर्च फॉर स्ट्रिंग, हे मी इथे कॉल करतो आणि याचा जो रिझल्ट आहे तो मी या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तर इथे मी हे जे आहे इथे एक व्हेरिएबल सरळ सरळ कॉन्स्टचा डिक्लेअर करतो, कॉन्स्ट रिझल्ट आहे. आणि याला मी आता तुम्ही बघू शकता, एक सेकंड, आता इथे मॅप झालं व्हॅल्यू, त्याच्यानंतर आहे इंडेक्स, ठीक आहे. तर टाइप ऑफ व्हॅल जी आहे ती जर स्ट्रिंग असेल तर आपल्याला रिटर्न करायचं आहे, बरोबर आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, सुरुवातीला जे काही हे आहेत जे अदर दॅन स्ट्रिंग जे डेटा टाइप आहेत ते आपल्याला ते रिटर्न केले नाहीत त्यांनी, ठीक आहे. हे इथे अनडिफाईंड आलेत, पण जे काही स्ट्रिंग आहेत ते स्ट्रिंग जे आहेत ते आपल्याला रिटर्न केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. तर हा जो अरे आहे रिझल्ट अरे हा आहे, परंतु जिथे कुठे कंडिशन मॅच नाही झाली, ठीक आहे, तर तिथे तो अनडिफाईंड रिटर्न करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, एल्स रिटर्न नल, ठीक आहे. तर असं जर केलं तर काय होतं बघूया आपण. तर त्याने काय केलं, रिटर्न नल केलं. तर सिंपल आहे, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक कंडिशन द्यायची, तर कंडिशनच्या बेसिसवर हे जे फंक्शन आहे हे फंक्शन इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ अरे कॉल होणार आणि आपल्याला एक अरे रिटर्न करणार. या मॅपमध्ये आणि फॉर एवढाच फरक आहे की फॉर जो आहे तो काही रिटर्न करत नाही, पण मॅप जो आहे तो रिटर्न करतो, ठीक आहे. तर आता सेम आहे तिसरं फिल्टर सुद्धा एक आपल्याला न्यू अरेज रिटर्न करतो, पण हे जे आहे कंडिशन बेसिसवर असतं, ठीक आहे. तर हे कसं, तर आता माय अरे, याला मी आता ठीक आहे इथे देतो कमेंटमध्ये. आता इथे माय अरे करतो, माय अरे डॉट फिल्टर. आता हे फिल्टरमध्ये सुद्धा एक फंक्शन कॉल होतं, प्रेडिकेट असतात, ठीक आहे. सुरुवातीला असते व्हॅल्यू, त्याच्यानंतर असते इंडेक्स. आता हे झालं एरो फंक्शन, ठीक आहे. आता मला रिटर्न करायचं आहे व्हॅल इफ व्हॅल ट्रिपल इक्वल्स टू ट्रू, ठीक आहे. मी काय केलं इथे मित्रांनो, ठीक आहे. आता मी काय करतोय, मी आता हे जे हे कॉलबॅक फंक्शन आहे आणि याला म्हणतात एरो फंक्शन. तर हे टाईपस्क्रिप्टचं जेव्हा आपण कोर्स आपण घेऊया त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच एरो फंक्शन म्हणजे काय. त्याच्याऐवजी आपण आता हा जो फंक्शन आहे हा सरळ सरळ हा फंक्शन आपण वापरूया, सर्च फॉर इन्स्टेड ऑफ स्ट्रिंग, ठीक आहे. हेच घेऊया सरळ सरळ, ठीक आहे, सर्च फॉर स्ट्रिंग. तर जेव्हा आपण हे घेऊ तर त्यावेळेस काय होणार, आपल्याला डायरेक्ट आता काय करायचं आहे, इथे रिटर्न करायचं आहे, ठीक आहे. रिटर्न जेव्हा जेव्हा याचा टाईप जो आहे, जेव्हा जेव्हा याचा टाईप जो आहे तो स्ट्रिंग आहे तर रिटर्न करा डायरेक्टली, ठीक आहे. वन लाईन ऑफ कोड. तर तुम्ही इथे बघू शकता, आता आता याचा जो टाईप आहे तिथे त्याने चेक केला, स्ट्रिंग चेक केला, त्याच्यानंतर जेवढे काही स्ट्रिंग एलिमेंट्स आहेत ते सगळे आपल्याला एका न्यू अरेमध्ये दिलेले. ते कंडिशन बेस्ड असतं, ठीक आहे. हे काय करतं, इटरेट करतं, प्रत्येक एलिमेंटवर कंडिशन अप्लाय करतं आणि बेस्ड ऑन कंडिशन हे जे आहे आपल्याला नवीन अरे हा रिटर्न करतो. सेम आहे सम, सम सुद्धा सेमच आहे. आता मी इथे सम केलं, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता या सम मध्ये आपल्याला जे रिटर्न करतं ते आपल्याला करतं ट्रू, आयदर ट्रू ऑर फॉल्स. आणि त्याच्यानंतर आहे एव्हरी सुद्धा सेम करतं, आयदर ट्रू ऑर फॉल्स. तुम्ही पाहू शकता इथे फॉल्स. तर हे काय करतं, एक सम जे आहे हे ट्रू रिटर्न करतं जर एखादा एलिमेंट जरी, ठीक आहे, एखादा एलिमेंट जरी याच्यामध्ये या कंडिशनला मॅच करत असेल तर. आता फॉर एक्झाम्पल आपल्या याच्यामध्ये 5 जे आहे ते इंटिजर आहेत आणि 3 जे आहेत ते स्ट्रिंग आहेत, बरोबर आहे, आणि 1 जे आहे तो बुलियन आहे. तर आता कंडिशन जी आहे आपली स्ट्रिंगची आहे, म्हणजे टाइप ऑफ व्हॅल चेक करायचं आहे आपल्याला, स्ट्रिंग आहे का नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा सम काय करणार, एक जरी याला स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल सापडला तर तो रिटर्न करणार ट्रू. त्याचं तुम्ही पाहिलंच आहे
आता जेव्हा मी एव्हरीच्या ऐवजी जर सम इथे कॉल केलं तर एक तरी कंडिशन ट्रू आहे का नाही, मॅच होते का नाही ते बघतो, आणि एक जरी कंडिशन मॅच झाली तरी तो रिटर्न करतो. ठीक आहे. परंतु एव्हरीमध्ये कसं असतं, एव्हरीमध्ये ही जी कंडिशन आहे ही कंडिशन या सगळ्याच एलिमेंटवर अप्लाय करायचं बघतो. परंतु इथे आता काही जे एलिमेंट आहेत ते इंटिजर आहेत आणि काही जे आहेत ते बुलियन टाईपचे आहेत आणि बाकीचे जे स्ट्रिंग आहेत, सगळेच आहेत का स्ट्रिंग किंवा सगळेच इंटिजर आहेत का किंवा सगळेच बुलियन आहेत का? नाही. तर त्याच्यामुळं इथे जे आहे हे याने फॉल्स रिटर्न केलं. आता फॉर एक्झाम्पल मी इथे घेतला कॉन्स्ट इंट अरे इज इक्वल टू, जर मी इथे जर समजा इंटिजर अरे डिक्लेअर केला आणि या इंटिजर अरेवर जर मी सेम फंक्शन कॉल केलं एव्हरीचं, तर त्या केसमध्ये हा जो आहे, आता सध्या इथे स्ट्रिंग दिलेली आहे आपण व्हॅल्यू, समजा इथे आपल्याला द्यायची आहे नंबरची. ठीक आहे. तर जेव्हा मी इथे नंबर दिला, आता बघूया काय होतंय. तुम्ही इथे बघू शकता आता व्हॅल्यू जी आलेली आहे ट्रू आलेली आहे. का? तर एव्हरी इलेमेंट फ्रॉम दिस अरे इज अन नंबर ऑर द डेटा टाइप ऑफ एव्हरी इलेमेंट फ्रॉम दिस अरे इज अ नंबर. आणि सेम आपण कंडिशन चेक करतोय आणि ही जी कंडिशन आहे सेम या सगळ्या एलिमेंटवर ट्रू देते आपल्याला व्हॅल्यू. ठीक आहे. कारण की जी कंडिशन आहे सगळ्या एलिमेंटवर मॅच होते. त्याच्यामुळे हा जो एव्हरी आहे आपल्याला आता ह्या वेळेस त्याने व्हॅल्यू दिलेली आहे ट्रू. तर मेजर डिफरन्स आहे एव्हरी आणि सम मध्ये. सम मध्ये कसं रिटर्न करणार, जर एखादा जरी एलिमेंट त्या कंडिशनला मॅच झाला तो रिटर्न करतो ट्रू, आणि एव्हरीमध्ये सगळेच एलिमेंट त्या कंडिशनला मॅच झाले पाहिजेत तेव्हाच ते रिटर्न करणार ट्रू. ठीक आहे. आता 6वी मेथड आहे फ्रॉम. तर अरे डॉट फ्रॉम. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता अरे डॉट फ्रॉम म्हणजेच एखादा स्ट्रिंग आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे मी एक्झाम्पल घेतलेले आहे. आता ही स्ट्रिंग आहे, तर या स्ट्रिंग पासून आपल्याला एक अरे तयार करायचा आहे. ठीक आहे. इटरेबल ऑब्जेक्ट तयार करायचं. ते कसा? तर आता मी काय करतो, इथे एक व्हेरिएबल घेतो, लेट स्ट्रिंग इज इक्वल टू, ठीक आहे, ABCDEFGH. हा झाला, ही जरी माझी स्ट्रिंग, तर अरे डॉट फ्रॉम. तर ही एक मेथड आहे. तर ही जी आहे का, ही मेथड आपल्याला आता या स्ट्रिंग पासून आपल्याला अरे जी आहे ती रिटर्न करते. तुम्ही पाहू शकता इथे याचा जो रिटर्न टाइप आहे तो स्ट्रिंग आहे. ठीक आहे. तर आता याला मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. तर आता मी या व्हेरिएबलला कन्सोल लॉग करून तुम्हाला दाखवतो की रिझल्ट काय आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता ABCDEFGH. ठीक आहे. तर या सगळ्याचं एक अरे क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. तर हे काय करतं, हे या स्ट्रिंगला इटरेबल ऑब्जेक्ट म्हणजे आता सध्या आपण आपल्याकडे अरे आहे. ठीक आहे. अरे डॉट फ्रॉम जर केले किंवा ऑब्जेक्ट डॉट फ्रॉम केलं, ऑब्जेक्ट डॉट फ्रॉमचं वेगळं राहते, अरे डॉट फ्रॉम मेथडचं वेगळं फंक्शनॅलिटी राहते. तर अरे डॉट फ्रॉम मेथडमध्ये तो अरे क्रिएट करणार. ठीक आहे. तर सरळ सरळ इथे एक अरे तयार झाला. तर इथे आपण 1 2 3 4 5 6 7 8 पण देतो. एवढं जरी दिलं तरी त्यानं आता ते 1 2 3 4 5 6 7 8 ला पण त्याने अरेमध्ये कन्वर्ट केलं. तुम्ही पाहू शकता. ही एक मेथड आहे. त्याच्यानंतर कीज. ठीक आहे. तर अरे डॉट कीज, तर हे काय करतं, आता हा जो अरे आहे, आता फॉर एक्झाम्पल आता हे स्ट्रिंग अरे आपण घेतलेला आहे, म्हणजे आता या स्ट्रिंग पासून आपण स्ट्रिंग अरे क्रिएट केलेला आहे. तर आता काय करायचं, आपल्याला की पाहिजे, तर कॉन्स्ट कीज इज इक्वल टू str अरे डॉट कीज. तर ही जी कीज जी मेथड आहे, या कीज मेथडनं काय होणार, जेवढ्या काही कीज आहेत, आता कीज म्हणजे कसं, जी काही इंडेक्स असणार आहे त्यांची. ठीक आहे. इंडेक्स म्हणजे आता जी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, इंडेक्स जी आहे ती शून्यापासूनच अरेची सुरुवात होते. ठीक आहे. तर ती शून्यापासून जे काही कीज आहेत आणि लेंथ -1 जी काही शेवटची की आहे ती आपल्याला इथे प्रिंट करणार. एक सेकंड. तर आता तुम्ही बघू शकता, अच्छा, अरे डॉट की इज नॉट इक्वल टू फंक्शन. का होत नाहीये, बरोबर आहे. रिटर्न्स अँड इटरेबल ऑफ कीज इन द अरे. ठीक आहे. डॉट टू स्ट्रिंग डॉट कीज. ठीक आहे. आपण एक काम करूया, अरे डॉट एंट्रीज करूया सुरुवातीला. ठीक आहे. पाहूया याने काय होते. एंट्रीज इज ऑल्सो नॉट अ फंक्शन. ठीक आहे. कॉस्ट.
ठीक आहे मित्रांनो, तर याने काय केलंय, आता एक इटरेबल आपल्याला दिलेलं आहे की, तर आपण आता काय करायचं इथे फॉर की ऑफ कीज, इथे मी कीज घेतो. ठीक आहे, आता इथे कन्सोल लॉग करतो. आता बघूया काय होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, याने आपल्याला एक इटरेबल ऑब्जेक्ट दिलेला आहे. ठीक आहे, एक इटरेबल ऑब्जेक्ट आपल्याला दिलेला आहे. तर या इटरेबल ऑब्जेक्टमध्ये आपण इटरेट करून की ऑफ की आणि याला आपण कन्सोल लॉग जर केलं, तर त्या केसमध्ये आपल्याला ज्या कीज आहेत त्या कीज आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आणि सेम आहे मित्रांनो, अरे डॉट इंट्रीज पण आहे. तर आता इथे मी केलं इंट्रीज इज इक्वल टू अर डॉट अरे डॉट इंट्रीज, आणि इथे जर मी केलं फॉर एंट्री ऑफ इंट्रीज. ठीक आहे, आणि कन्सोल लॉग एंट्री. ठीक आहे, ही पर्टिक्युलर एंट्री मी आता इथे कन्सोल लॉग केली. तर काय होणार, तर तुम्ही बघू शकता ही जी पर्टिक्युलर एंट्री आहे ती की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये आपल्याला ते दाखवणार आहे. की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये तुम्ही इथे बघू शकता, की आणि व्हॅल्यूमध्ये. तर एंट्रीमध्ये कसं असतं, एंट्री जो असतो तो इटरेबल ऑब्जेक्ट आपल्याला देतो, आणि की जी असते ती पण आपल्याला इटरेबल ऑब्जेक्ट देते, आणि आपल्याला त्या ऑब्जेक्टमध्ये इटरेबल ऑब्जेक्टमध्ये आपण इटरेट करून पर्टिक्युलर जी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण ऍक्सेस इथे करू शकतो. ठीक आहे, तर या सगळ्या मेथड्स आहेत मित्रांनो जावास्क्रिप्टमध्ये. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. काही अडचणी असतील तर मला नक्कीच कळवा. तुम्ही कमेंट्स करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.